गोष्टीचे नाव श्रावणबाळ आणि दशरथ राजा। अयोध्येचा राजा दशरथ तो एकदा शिकारीला गेला। दिवसभर फिरला, त्याला शिकार मात्र मिळेना। रात्र झाली। दशरथ राजा झाडावर चढून बसला, शिकाराची वाट पाहू लागला। बुड बुड असा आवाज तळ्याकाठून आला। दशरथ राजाने बाण सोडला। आई ग, मेलो मेलो असा आवाज ऐकू आला। दशरथ राजा झाडावरून खाली उतरला, तळ्याकाठी गेला। तेथे एक मुलगा पडला होता। दशरथ राजाचा बाण त्या मुलाला लागला होता। दशरथ राजाने विचारले, बाळा कोण रे तू? तो मुलगा म्हणाला, माझे नाव श्रावणबाळ। राजाने विचारले, इथे कशाला आला होतास? श्रावणबाळ होता। तो कणत कणत म्हणाला, मी आहे श्रावणबाळ। माझे आई वडील म्हातारे आणि आंधळे आहेत। आम्ही काशी यात्रा करून आलो, त्यांना खूप तहान लागली होती। मी पाणी घेण्यास इकडे आलो, पण अरे राजा हे पाणी घे, माझ्या आई वडिलांना दे, त्यांना माझा नमस्कार सांग। श्रावणबाळ गेला। दशरथ राजाने झारी घेतली, तो चालू लागला। श्रावणाचे आई वडील होते तेथे तो गेला। पावले वाजली। म्हातारा म्हणाला, आलास बाळ? बोलत का नाहीस? रागावला आहेस का? किती रे कष्ट घेतोस, आमची सेवा किती करतोस बाळ? दशरथ राजा म्हणाला, आई बाबा आधी हे पाणी प्या। दशरथचा आवाज ऐकला। म्हातारा दचकला। तो म्हणाला, तू कोण? आमचा बाळ कोठे आहे? मी दशरथ राजा आहे, माझ्या बाळ मेला गेला आहे। ते ऐकताच ती दोन म्हातारी माणसे धाडकन जमिनीवर पडली। मरता मरता म्हणाली, राजा दशरथा, आमचा घात केलास रे, किती दुष्ट असशील तू। आम्ही पुत्रशोकाने मरत आहे, तू देखील पुत्रशोकानेच मरशील। म्हणत श्रावणच्या आई वडिलांनी जीव सोडला। दशरथ राजा अयोध्येत परत गेला। त्याने वसिष्ठ गुरुजींना सांगितले। वसिष्ठ म्हणाले, ठीकच झाले, तुला मुलगा नव्हता, तो आता होईल। तू यज्ञ कर, देवीची सेवा कर, हा शाप तुला वरदान ठरेल। तर मित्रांनो, तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली ती नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।